बीडच्या मस्साजोग येथील अवादा कंपनीला MSFची सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। 25 जवान दिवस रात्र सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत। अवादा कंपनीच्या मुख्य प्लांटसह पवनचक्की उभारण्याच्या ठिकाणी देखील पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। सुरक्षा रक्षकाला वाचवण्यासाठी गेलेल्या संतोष देशमुखांचा खून देखील झाला होता आणि यानंतरच ही महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी आता सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बीडमधून बघतोय। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। तर याच कंपनीला धमकी दिल्याप्रकरणी आणि यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली, यानंतर ही सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। काय अधिकच्या अपडेट आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथे अवादा कंपनीने जवळपास 30 एकरमध्ये आपला प्लांट उभारलाय आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक ही कंपनी या ठिकाणी करत आहे या प्लांटच्या माध्यमातून। आणि त्या प्लांटला सुरक्षा व्यवस्था राहावी, तसेच प्लांटचे अधिकारी आणि कर्मचारी यांनाही कुठला त्रास होऊ नये यासाठी आता कंपनी खबरदारी घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। MSFच्या अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबतचं पत्र दिलं होतं आणि आता त्यानंतर MSFनं 25 जवानांची सुरक्षा व्यवस्था या कंपनीला पुरवली आहे। या कंपनीच्या प्लांट बरोबर ज्या ज्या ठिकाणी पवनचक्की उभारणीचं काम सुरू आहे त्या ठिकाणी देखील हे कर्मचारी आता जे आहेत सुरक्षा रक्षक ते पेट्रोलिंग करणार आहेत। त्यांच्यासाठी 3 वाहनं देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत। केज पोलीसच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी सुरक्षा व्यवस्था असणार आहे। केज पोलीस ठाण्याचे अधिकारी या सुरक्षा रक्षकांना मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांच्याप्रमाणे ही पेट्रोलिंग देखील होणार आहे। ही सगळी यंत्रणा जी आहे ती सशुल्क असणार आहे। कंपनीला यासाठी शुल्क अदा करावं लागणार आहे, परंतु गेल्या काही दिवसातील जर घटना बघितल्या तर त्या पाहता तशा घटना पुन्हा घडू नयेत आणि कंपनीला कुठलीही अडचण येऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच बीडमधून ही महत्त्वाची बातमी आहे। अपडेट घेत राहू। उदय, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मस्साजोग येथील अवादा कंपनीला सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। याच कंपनी प्रकरणी खंडणी मागितल्या प्रकरणी यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि यामध्येच संतोष देशमुख यांचा खून देखील झाला होता आणि याच कंपनीला आता सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बीडमधून बघतोय। मस्साजोग येथील अवादा कंपनीला MSFची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे। मुख्य प्लांटसह पवनचक्की उभारण्याच्या ठिकाणी देखील पेट्रोलिंग करण्यात येणार आहे। कंपनीच्या अधिकाऱ्यास खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। याच प्रकरणी संतोष देशमुख यांचा खून देखील झाला होता आणि आता याच कंपनीला सुरक्षा पुरवण्यात आलेली आहे। मोठी बातमी आहे बीडमधून। 25 जवान दिवस रात्र या कंपनीच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे। बीडच्या मस्साजोगमधून ही महत्त्वाची बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगमधील बातम्या आपण वारंवार बघतोय। याच कंपनीला धमकी दिल्याप्रकरणी संतोष देशमुख यांचा खून झाला होता आणि यामध्येच ही महत्त्वाची अपडेट आहे।